आरक्षण विरोधी काँग्रेसचा चेहरा समोर आल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही केली आहे। विदेशात जाऊन देशाची बदनामी करणं राहुल गांधींची भूमिका दाखवतं असंही शिंदे म्हणाले। तर केवळ मतांकरता काँग्रेस खोटा नरेटिव्ह सेट करतं हे समोर आलं असंही फडणवीस म्हणाले। भाजप आरक्षणाच्या बाजूने आरक्षण बंद होऊ देणार नाही असं फडणवीस म्हणाले। पक्षनेत्यांकडून याच्यापेक्षा काय अपेक्षा करू शकतो, कारण प्रत्येक वेळेला विदेशात गेल्यानंतर आपल्या देशाची बदनामी करणं, देशातल्या जनतेची बदनामी करणे हा त्यांची एक भूमिका कायम राहिलेली आहे। आणि आरक्षण रद्द करणार, खरं म्हणजे आरक्षण विरोधी चेहरा हा काँग्रेसचा आज समोर आलेला आहे। बाबासाहेबांना काँग्रेसने दोनदा धोका देऊन पराभूत केलं आणि जे बाबासाहेबांना धोका देऊ शकतात ते आरक्षणाला कधी धोका देऊ शकतात। भारताच्या संविधानाचा किंवा संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने कधी सन्मान केला नाही। बाबासाहेबांना त्यांनी लोकसभेमध्ये निवडून देखील जाऊ दिलं नाही। 2 वेळा षडयंत्र करून बाबासाहेबांना पराभूत करणारं हेच काँग्रेस आहे। केवळ मतांच्या करता कशा प्रकारे ते खोटा नरेटिव्ह करतात हे आता राहुल गांधींच्या वक्तव्याने स्पष्ट झालेलं आहे। भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे। आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत। हे आरक्षण बंद केलं जाऊ देणार नाही।